मुक्ताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 24. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 24मध्ये आपले खूप खूप स्वागत. या क्लासचे इतर व्हिडिओज तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. प्लेलिस्टची लिंक ही प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग आजच्या या क्लासला आपण सुरुवात. या आधीच्या क्लास 23मध्ये लेझी डेझी स्टिच शिकलेलो आहोत. लेझी डेझी स्टिचचे हे दोन प्रकारचे फुलं करून झालेले आहेत. दोन प्रकारचे स्टिचेस झालेले. हा सिंपल लेझी डेझी स्टिच आहे, तर हा दुसरा लेझी डेझी विथ लूप स्टिच आहे. हा आता आपण 42वा प्रकार शिकणार आहोत, डबल लेझी डेझी स्टिच. त्यासाठी हे फ्लावर ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण परत चौथा प्रकार म्हणजे 43वा स्टिच शिकणार आहोत. आता आपण हा तिसरा प्रकार लेझी डेझी स्टिचचा तिसरा प्रकार शिकणार आहोत, डबल लेझी डेझी स्टिच. त्यासाठी हे दोन थ्रेड्स घेतलेले आहे, 6 स्ट्रँड्स घेतलेले आहे आणि 5 नंबरची नीडल घेतलेली आहे. डबल लेझी डेझी स्टिच त्या 23व्या क्लासमध्ये ज्याप्रमाणे आपण फ्लावर ड्रॉ करून घेतलेलं होतं त्याचप्रमाणे हे ड्रॉ केलेलं आहे. पण यामध्ये केवळ त्यामध्ये असे हे डॉट्सने ड्रॉ केलेलं होतं. आता हे आधी हे डॉट्स घेतले, बाहेरून हे डॉट्स घेतले आणि ते डॉट्स जोडून घेतलेले आहेत. म्हणजे तुम्ही या प्रकारे सुद्धा असे लाईन्स ड्रॉ करून तो फ्लावर तयार करू शकता. आणि आता ही लाईन आहे, या लाईनच्या या सर्कलच्या बाहेर या लाईनवर हा जो छोटा सर्कल आहे त्याच्या आउटलाईनवर आपण त्याच्या आउटलाईनवर नीडल काढायची आणि एक लेझी डेझी स्टिच घ्यायचा. तुम्हाला माहीतच आहे आता लेझी डेझी स्टिच कसा घ्यायचा. तुमचा या आधीचा व्हिडिओ स्किप झालेला असेल क्लास 23 तर तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. बघा या प्रकारे आपल्याला हे स्टिचेस घ्यायचे आहे. इथे हे फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. पुढचा स्टिच करण्यासाठी या कलरचा थ्रेड ब्ल्यू थ्रेड घेतलेला आहे आणि तीच नीडल 5 नंबरची नीडल घेतलेली आहे. याचे सुद्धा 6 पदर घेतलेले आहेत. या स्टिचच्या मध्ये परत एक स्टिच घ्यायचा आहे. त्यासाठी नीडल इथे काढायची आहे. याप्रमाणे जिथे नीडल वर काढली तिथेच नीडल खाली टाकायची आणि पुन्हा स्टिचच्या मध्ये नीडल काढून लूप घेतला आणि त्या लूपला आता लॉक करायचं आहे. लेझी डेझी स्टिच कसं करायचं माहिती नसेल किंवा या आधीचा व्हिडिओ स्किप झालेला असेल तर तुम्ही क्लास 23 पाहू शकता. क्लास 23मध्ये लेझी डेझी स्टिच कसा करायचा आहे सविस्तरपणे सांगितलेलं आहे. हाच एक स्टिच पुन्हा ज्याप्रमाणे हा येलो स्टिच बाहेर घेतलेला आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये हा स्टिच घ्यायचा आहे
अतिशय सुंदर असं दिसतंय. त्याप्रमाणे ह्या सगळ्या स्टिचच्या मध्ये हे स्टिचेस घ्यायचे आहेत. बघा ह्या प्रकारे हे डबल लेझी डेझीचं फ्लावर करून झालेलं आहे. तुम्ही हा स्टिच फ्लावरमध्ये तुऱ्यांमध्ये किंवा पानं असतील तर पानांच्यासाठी सुद्धा वापरू शकता हा स्टिच. तर तुम्ही डार्क लाईट शेड किंवा कॉन्ट्रास्ट शेड घेऊन हे फ्लावर तयार करू शकता, हा स्टिच करू शकता. हे फ्लावर करून झालेलं आहे. तुम्ही यामध्ये सिक्वेन्स लावू शकता किंवा कुंदनही लावू शकता. तर सिक्वेन्स कशी लावायची या स्टिचने हा आपल्या क्लास 11 मध्ये झालेला आहे. हा स्टिच या स्टिचने सिक्वेन्स कशी लावायची हे तुम्हाला मी क्लास 11 मध्ये सविस्तर शिकवलेलं आहे. याप्रमाणे तुम्ही छानसे बॉर्डर लाईन तयार करू शकता. हे फ्लावर्स तयार करून बॉर्डर लाईन तयार करू शकता, नेक लाईन तयार करू शकता आणि ब्लाऊजवर किंवा स्लीव्जवर पूर्ण भरीव काम तुम्ही हे फ्लावर्स जवळ करून पूर्ण ब्लाऊजसुद्धा या वर्कनी भरू शकता. अतिशय सुंदर असं हे वर्क दिसेल. हा ब्लाऊज हँड एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज अतिशय सुंदर दिसेल. तर तुम्ही करून पहा. घरच्या घरी तुम्ही इतके सुंदरसे डिझाईन्स तयार करू शकता. तसेच स्लीव्सची बॉर्डर करण्यासाठी किंवा पूर्ण स्लीव्स ह्या डिझाईनने तुम्ही भरू शकता. चला तर मग आता आपण पाहूया पुढच्या 4 नंबरचा स्टिच. हा स्टिच करण्यासाठी 2 थ्रेड्स घेणार आहे आणि ही 5 नंबरची नीडल याप्रमाणे 6 टेन्स थ्रेड घेणार आहे. म्हणजे 6 पदर घेणार आहे दोऱ्याचे. तुम्ही 6 पदर किंवा 3 पदरही घेऊ शकता, ज्याप्रमाणे तुम्हाला गरज असेल त्याप्रमाणे. तर 3 पदर घेतले तरी चालते. याप्रमाणेच पुन्हा स्टिचेस करून आहे. हा शेडेड लेझी डेझी स्टिच आहे. तर शेडेड लेझी डेझी स्टिच करूया. 43 नंबर स्टिच 43. त्यासाठी जिथून आपण निडल काढलेले आहे तिथे थोडंसं बाजूनी निडल टाकायचे आहे. यालाही आपण याप्रमाणे स्टिच घेऊ शकतो. 2 प्रकारे करता येतो. तुम्हाला दाखवायचं राहिलं आहे, दाखवते मी परत. हे सगळे स्टिचेस घेऊया. बघा तुमच्या लक्षात आले असेल की आपण आता आधीचे स्टिचेस सगळे इथून निडल काढे इथेच टाकले, पण आता थोडंसं बाजूने आपण निडल टाकतोय, कारण मध्ये आपल्याला आणखी स्टिच घ्यायचा आहे. आधीचे स्टिचेस म्हणजेच आपल्या आतापर्यंत त्याचे 3 प्रकार शिकून झालेले आहे त्यामधील. पण आता आपण हा जो प्रकार करत आहे त्यामध्ये याप्रमाणे स्टिचेस घ्यायचे हे व्यवस्थित लक्षात घ्या. बघा याप्रमाणे स्टिचेस घ्यायचे आहेत सगळे.
स्टिचेस घेऊन झालेले आहे आणि गाठ मारून घ्यायची. याच्यामध्ये स्टिचेस घ्यायचे आहे. हा शेडेड लेझी डेझी स्टिच आहे, तर यामध्ये साधा स्टिच घ्यायचा आहे. या फुलाच्या प्रत्येक पाकळीमध्ये आपल्याला हा साधा स्टिच घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण रनिंग स्टिच घेत असतो, त्यातील एक सिंगल स्टिच जसा असतो रनिंग स्टिचमधील, तसा एक स्टिच ह्या प्रत्येक पाकळीमध्ये घ्यायचा आहे. हा स्टिच करण्यासाठी डार्क लाईट शेड किंवा कॉन्ट्रास्ट कलर वापरायचा, जेणेकरून केलेले वर्क सुंदर दिसते. स्टिचेस करून झालेले आहेत. मध्ये पेन्स लावून घेऊया. तुम्ही मोती पण लावू शकता, कुंदन लावू शकता किंवा गाठही देऊ शकता, पण ती तुम्हाला आणखी शिकवलेली नाही आहे, त्यामुळे त्याची थोडीशी मोठी झाली आहे टिकली. पण ही काढून घेऊ आणि इथे बसेल एवढी टिकली लावू. ही टिकली लावायची आहे. टिकली नसेल तर तुम्ही एखादा मोती लावू शकता. किती सुंदर आणि नाजूक असं हे फूल तयार झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बघा, हे तुम्हाला दाखवणार होते की आणखी वेगळं कशा प्रकारे करायचं. त्यासाठी हे थोडासा शेप हा ड्रॉ करते आणि त्याच्यावर स्टिचेस घेऊन दाखवते तुम्हाला. बघा, इथे स्टिचेस येतील. थोडेसे घेऊन दाखवते, 3 स्टिचेस घेऊन दाखवते. पहा, ही जी लाईन आहे ही लाईनमध्ये राहील, तर ह्या लाईनच्या थोडंसं इकडे निडलवर काढणार आहे आणि या लाईनच्या थोडंसं या बाजूला खाली टाकायचे. म्हणजे ह्या 2 स्टिचच्या मध्ये गॅप येतो, म्हणजे ह्या 2 स्टिचच्या मध्ये गॅप येतो. याप्रमाणे स्टिचेस घ्यायचे आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलेच असेल की आपण जो 3 नंबरचा डिझाईन फुल केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जिथून निडलवर काढली होती तिथेच परत निडल खाली टाकली होती. पण आता आपण जो हा स्टिच करत आहे त्यामध्ये तसं केलेलं नाही आहे. थोडंसं बाजूने निडल बाजूला खाली टाकले. बघा, ह्याप्रमाणे स्टिचेस घेऊ शकता. म्हणजेच या प्रकारे सुद्धा तुम्ही हा डबल लेझी डेझी स्टिच करू शकता. या प्रकारे हा डबल लेझी डेझी स्टिच आहे. तर भेटूया पुढील अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन स्टिच आणि नवीन आयडियासोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.